ईद मुबारक. लेखक डॉक्टर संजय शिवदे, लोणंद. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. ईद मुबारक. मी मिरज मेडिकल कॉलेजला ऑगस्ट 1979 पहिल्या वर्षाला भरती झालो. त्यावेळी पहिल्या वर्षाला मुलांना हॉस्टेल नव्हतं, बॉईज हॉस्टेल. मुलींना मात्र हॉस्टेल सुरुवातीपासूनच होतं. बहुतेक मेडिकलचे विद्यार्थी कॉलेजजवळच एखादी खोली, शक्यतो ट्विन शेअरिंग भाड्यानं घ्यायचे. पैसे वाचायचे. मीही एक खोली भाड्यानं घेतली. माझ्यासोबत मला 1 वर्ष सिनियर असा पार्टनर होता, नांगरे आडनावाचा. तो कोल्हापूरजवळच्या एका गावाकडचा होता. त्यानं मला कधीही रॅगिंग किंवा दादागिरी केली नाही. त्याची कोल्हापुरी भाषा ऐकायला मला गंमत वाटायची. दर सणाला तो घरी जायचा. आईवडील शिरवळ इथं होते. लांब असल्यामुळं मी उठसूट कधी जायचो नाही. आमच्या घरमालक बागवानबाई होत्या. दर महिन्याला 25 रुपये भाडं होतं. माझं भाडं वेळेत दिलं जायचं. आईवडील नोकरी करत असल्यामुळं मला मनी ऑर्डरनं नियमित दरमहा 200 रुपये वडील पाठवायचे. तेव्हाचे 200 रुपये पुष्कळ असायचे. 1979. त्यात खोली भाडं, जेवण, नाश्ता, वरचा किरकोळ खर्च म्हणजे साबण, तेल वगैरे वगैरे सगळं भागायचं. व्यसन शून्य. शिवाय माझा एक गरीब मागासवर्गीय मित्र. 1 वर्ष त्याचे नाश्त्याचे पैसे मीच द्यायचो. त्याला लवकरच हॉस्टेल मिळालं. त्याची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. तो पुष्कळ वेळा अर्धपोटी राहून अभ्यास करायचा. गावकऱ्यांनी वर्गणी जमा करून त्याला एक ड्रेस दिला होता. दरमहा 20 रुपये शिल्लक राहायचे. बागवान आजीचा मी जरा जास्त लाडका होतो. वेळेत भाडं देणं हा सर्वात मोठा गुण माझ्याकडं होता. आणि कधीही लाईट, पाणी, संडास, डास, ढेकूण याबद्दल मी कुरकुर करायचो नाही. अभ्यास सोडून दुसरा विषयच नाही. दंगामस्ती नाही. खोलीत डास खूप असायचे. मच्छरदाणी होती. रात्री झोपताना डास मारून झोपणं हा ठरलेला कार्यक्रम असायचा. अर्धवट मेलेला डास कोळ्यांची जाळी होती त्याच्यावर टाकायचा आणि अभ्यास करताना कोळी भोजनाचं निरीक्षण करायचं. त्या डासांवर मी कधीकाळी कविता लिहिली होती. लाईट म्हणजे 40चा बल्ब. बागवान आजी खूप प्रेमळ होती. सणाला मी तिथंच असायचो. तेव्हा मला पुरणाची पोळी खाऊ घालायची. सुटीत तिची मुलं, मुली, नातवंडं मुंबईहून यायची मिरजला. विशेष करून रमजान ईदला सगळे एकत्र असायचे. रमजान ईद हा तिच्यासाठी खूप मोठा सण. मुलं यायच्या आधी मिरज मार्केटला जाऊन ती मोठी खरेदी करायची. तिची मुलं ईदगाहला नमाज पडायला जायची. आजीला मात्र मी फारसं नमाज वगैरे पडताना पाहिलं नाही. मात्र ती खूप स्वावलंबी होती. एकटीच राहायची. तिच्या एका मुलीला तोंडाचा कर्करोग होऊन ती लहान वयातच वारली. त्या मुलीचा उपचार मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये सुरू होता. ऑपरेशन, शेक, केमो सगळं चालू होतं. आजीच्या डोळ्यासमोर तिची मुलगी गेली. बागवान आजी धाय मोकलून रडली. ती मुलगी तंबाखू खायची. बागवान आजी पण मिश्री लावायची. तिचे दात नेहमी काळे, केसाला लाल मेहंदी असायची. अगदी सडपातळ बांधा आणि ती सतत काम करायची. माझ्या अभ्यासाची चौकशी करायची. मला संजू या नावानं हाक मारायची. खरंच माझ्यावर माझ्या सख्ख्या आजीसारखं प्रेम करायचे. रमजान ईदला मला शिरकुर्मा मिळायचा. मी कॉलेज करून आल्यावर माझ्यासाठी ती राखून ठेवायची. आम्हाला मेडिकलच्या 2ऱ्या वर्षाला हॉस्टेल मिळालं. सगळं सामान घेऊन मी हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. मला जाताना संजू तुझ्यासारखा भाडेकरी बघ असं आजीनं सांगितलं. तिला नंतर 1-2 वर्षच मेडिकल स्टुडंट्स मिळाले. कारण मग नवीन विद्यार्थ्यांना पण हॉस्टेल सुरुवातीपासून मिळायला लागलं होतं. तरीही कधीतरी मी आजीकडे जायचोच.
विद्यार्थ्यांना जागा भाड्यानं देणं हाच आजीचा इन्कम सोर्स होता. बागवान आजीच्या मालकाने मृत्यू अगोदर ती सोय करून ठेवली होती. मी MS करत असताना आजी गेली. त्यावेळी फोन नव्हते. मी सहज भेटायला गेलो तेव्हा कळालं. खूप वाईट वाटलं. आज ईद आहे. तिची आठवण प्रकर्षानं जाणवते आहे. जात आणि धर्म याच्यावर चर्चा, गैरसमज, भांडणं नसलेले दिवस होते ते. गेले ते दिन गेले. आणि ती जिथं असेल तिला रमजान ईद मुबारक. खुदा हाफिज बागवान आजी. खुदा हाफिज. मिस यू आजी. मिस यू. ईद मुबारक. एका आठव लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक डॉक्टर संजय शिवदे, लोणंद. लेखन दिनांक 11 एप्रिल 2024. संजय शिवदे यांचा मोबाईल नंबर 9896361022. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.